क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भाषणे आपल्यासमोर सादर करीत आहे। त्यांचं पहिलं भाषण उद्योग। उद्योग याचा अर्थ म्हटला म्हणजे यत्न असून सदा सर्व काळ मेहनत करणं, या सदराखाली विद्याभ्यास करणे, शेतात राबणे, व्यापारधंदा करणे की ज्या योगाने आपली उपजीविका होऊन इतरांच्या उपजीविकेला हातभार लावता येईल। मनुष्य मात्राच्या सुखाला साधनभूत असे सर्व उद्योगधंदे या सदरात येत असून त्या योगे मनुष्याची सुखबुद्धी होत असते। मनुष्याच्या सुखात भर घालणारे पैसा हा एक मुख्य साधन असून त्याची गरज सर्व मानवतांना असून ती उद्योगातून भागत असल्याविषयी सर्वांना विदित आहे। दे रे हरी पलंगावरी किंवा बाबा हे जांभूळ माझ्या हातात पडले ते माझ्या तोंडात टाक असे म्हणणारा माणूस आळशी मनुष्य आहे, असे कोण म्हणणार नाही। यासाठी दिवसभर न थकता उद्योग करणे हा मनुष्याचा उत्तम धर्म असून तो त्याचा खरा कल्याण करणारा मित्र होय। या मित्राशिवाय कल्याण करणारा दुसरा कोणीही मित्र जगाच्या पाठीवर नसतो, याची प्रत्येकाने खुणगाठ बांधून ठेवावी। हा मित्र आपली उपजीविका करणारा व आपल्या सुखात भर घालणारा असल्यामुळे उद्योगाचीच संगत धरून त्यावर भरवसा ठेवल्यास तो आपल्या उपयोगी सतत पडेल, हे मी निश्चयाने तुम्हाला सांगत आहे। देव हा एक काल्पनिक सहाय्यकर्ता आहे असे बहुतेक लोक समजतात, पण हा सहाय्यकर्ता सत्य नसून बेभरवशाचा असून मानव व उद्योग यात भेद पाडून त्यांच्या शत्रुत्व उत्पन्न करून माणसास आळशी बनवतो। पापपुण्याप्रमाणे मनुष्याला परिस्थिती प्राप्त होत असून त्यास सुखदुःखे प्राप्त होत असतात। या प्रालब्याच्या कल्पनेमुळे महार, मांग, कुणबी, मराठी या साऱ्या जातीतील लोक नीच ठरून हजारो वर्ष नीत राहिले। ज्ञानधारी व अर्थधारी लोकांच्या ब्रह्माला त्यांना सुखी करता येत नसून लोकांच्या पूर्वसंचितात ढवळाढवळ करता येत नाही। त्याला दैन्यामध्ये काहीच ढवळाढवळ करता येत नसल्याने शूद्रादी लोकांनी पूर्वसंचित समजून पशूंच्या जीवनाचे जगावे असे पक्के होऊन त्याप्रमाणे आज तागायत जगत असून त्यांना आपण मनुष्य प्राणी आहे याचा विसर पडला व ते पशुप्रमाणे गुलामगिरीचे उद्योग करू लागले। त्यांच्या उद्योगात ज्ञान नसून ढोर मेहनत असते, ती त्यांना फक्त जगण्यास मदत करीत असते। यावरून उद्योग दोन प्रकारचे असून एक विचारी उद्योग व दुसरा विचार नसलेला उद्योग। अभ्यास करणे हा एक उद्योग आहे। या उद्योगात डोळे, कान व बुद्धी या इंद्रियांची जरूर असते। दे ग माई भाकरी मला असे ओरडत भीक मागणे हाही एक उद्योग आहे, पण त्यास विचार नसलेला उद्योग म्हणतात। हात पाय वगैरेंचा उपयोग होणाऱ्या उद्योगास बुद्धीचेही सहाय्य लागत असते। मनुष्य प्राणी मानसिक व शारीरिक उद्योग करू लागल्याने त्याच्या उद्योगातून फार उत्तम प्रकारची फळे उत्पन्न झाली असून याचा विचार केला असता मन थक्क होऊन भिंगरीसारखे भुंगायला लागते। युरोपियन लोकांनी उद्योग करून घड्याळे, दुर्बिणी, आगबोटी, आगगाड्या, गिरण्या यांचा शोध लावून जिकडे तिकडे उद्योग सुरू केले। त्यांचे हे उद्योग त्यांच्या अचाट बुद्धीची फलनिष्पत्ती असून त्याचा उपयोग मनुष्यत्व वाढविण्यासाठी असून परंपरेने अज्ञानात खितपत पडणाऱ्या शूद्रादी अतिशूद्रास उद्योगी बनविण्यास उपयुक्त होणार आहे, यात यत्किंचितही संदेह नाही। युरोपियन लोक देवावर विश्वास ठेवणारे असते तर ते अशा तऱ्हेने अद्भुत गोष्टी न करते। त्यांच्या उद्योगात वेळेचे फार महत्त्व असून ते कोणतेही काम वेळच्या वेळी करीत असून आपल्या आयुष्याचा काटेकोरपणे हिशोब करतात। इंग्रज लोकही पूर्वी रानटीच होते, परंतु रोमन लोकांच्या सहवासाने ते उद्योगी बनले। यामुळे त्यांचा देश उद्योगाचे गोठार बनून तेथील लोकांचे सुधारणुकीचे पाऊल पुढे पुढे पडून ते विद्या, कला व उद्योगधंदे यात प्रबल झाले।
आपल्या देशात थोडेसे इंग्रज लोक व्यापाराला आले आणि त्यांनी एक प्रचंड राज्य स्थापन केले. हा त्यांचा दृढ उद्योगाचा व बुद्धिशक्तीचा चमत्कार आहे. त्यात दैवाचा संबंध नाही. दैव, प्रारब्ध यावर विश्वास ठेवणारे लोक आळशी व भिकारी असून त्यांचा देश नेहमीच दुसऱ्याच्या गुलामगिरीत राहतो. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे आपला हिंदुस्थान होय. युरोपियन लोक म्हणतात 2000 वर्षापूर्वी हा देश सुधारलेला. इथली लोक उद्योगी होते व ज्ञानी होते. पण इराणी, हून, तारतर लोकांच्या म्हणजे त्यांनाच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ही नावे असून त्यांची साऱ्या सुधारणेचा विध्वंस केला. येथील लोकांना शूद्रादी अतिशूद्र बनवून त्यांना दैवदेवताची नादी लावून दैवावर भरोसा ठेवण्यास शिकवले. या द्विजाच्या आगमनाने येथील लोकांचा अधपात होऊन हे पशुतुल्य बनले. इंग्रजी लोकांच्या आगमनाने येथील शूद्रादी अतिशूद्रांना हळूहळू विद्येची गोडी लागत असून त्यांचे क्रमक्रमाने पाऊल उद्योगाकडे पडत चालले आहे. यावरून आपण सारे शूद्रादी अतिशूद्र लोक पशुजीवनातून खऱ्या मनुष्य जीवनाकडे जात आहोत असे खचित अनुमान करता येते. उद्योग हा ज्ञानस्वरूप असून आळस हा दैवाचा मित्र आहे. उद्योगी मनुष्य आपले सुख वाढवून लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न करतो, तर दैववादी, ऐतखाऊ, आळशी मनुष्य सदोदित दुःखी राहून लोकांच्या सुखात माती कालविण्याचे कृत्य करतो. आळस दरिद्रीपणाचे लक्षण आहे. ज्ञान, धन आणि मान यांचा तो वैरी असून आळशी मनुष्यास या तिन्ही गोष्टी मिळत नाहीत, तर एवढी हानी होत असून त्यास मनुष्यत्वही कंटाळून सोडून जाते. अशी मनुष्याची वाईट स्थिती आळस हा अवगुण करीत असतो. यासाठी उद्योग करीत राहणे हे मनुष्याचे आद्य काम असून तो त्यायोगेच सुखी होईल हे मी तुम्हास खात्री देऊन सांगते. इंग्रजी सरकार येथील शूद्रादी अतिशूद्रांस ज्ञान देऊन उद्योगी बनविण्यास झटत आहे. ही चांगली गोष्ट असून त्याबद्दल सरकारचे आभार मानले पाहिजेत. सरकारने काय करायला पाहिजे हे मी सरकारला सांगितले आहे. असं हे सावित्रीबाईंचं पहिलं भाषण, उद्योगाची महती सांगणारे हे भाषण, त्याचं वाचन मी आपल्यासमोर केलं. सावित्रीबाईंची भाषणे या पुस्तकाचं प्रकाशन 1892मध्ये वत्सल प्रेस, बडोदा, शास्त्री महागट हे प्रकाशक होते आणि त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातलं हे भाषण पहिलं होतं उद्योग या विषयाचं. त्याचं मी वाचन केलं. आपल्याला निश्चित उपयोगी होईल आणि बहुजनांसाठी या भाषणामुळं निश्चितच त्यांच्यामध्ये बदल होतील आणि सर्वांनाच हे उपयुक्त असं भाषण असल्यामुळं त्याचं वाचन करून आपणासमोर सादर केलं. धन्यवाद.